माजलगावातील घाटवाडी या ठिकाणी 2 मेंढपाळांना मारहाण झाली होती. त्या अनुषंगाने तुम्ही आज माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता, काय सांगाल? बिटे नावाचे 2 मेंढपाळ बांधव यांच्यावरती जो जीवघेणा हल्ला झाला होता, या हल्ल्यातील आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे. आणि त्यांची खरे तर या हल्लेखोरांची हिस्ट्री ही गुन्हेगाराची आहे. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पण अजून त्यांना अटक झालेली नाही. आणि माजलगावची परिस्थिती पाहता पाठीमागे आमचा अनुभव असा आहे की पवन करवर यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर 3 ते 4 महिने आरोपींचा शोधच लागत नव्हता पोलीस स्टेशनला. आणि मग परत ते सापडल्यानंतर 4 दिवसात त्यांची सुटका पण झाली. त्यामुळे आम्हाला थोडंसं या माजलगाव परिसरामध्ये आमच्या ज्या या मेंढपाळ बांधवांवरती हल्ला झालाय ते हल्लेखोर आणि त्या हल्लेखोरांच्या अगोदर मर्डरचा गुन्हा आहे त्यांच्यावरती. खरं तर शेतकरी बांधव आणि मेंढपाळ बांधव यांचं एक वेगळं नातं आहे. आता या सुगीसराईच्या कामामध्ये मेंढपाळ बांधवांना शेतकरी बांधव बोलवून घेतात, पण असे समाजकंटक जे पाराच्या कट्ट्यावर बसतात आणि जे सोशल मीडिया किंवा जी काही समाज विघातक मंडळी आहेत माजलगाव मधली, आता मोठी लोक आहेत त्यामध्ये मी नाव नाही घेणार, पण या सगळ्या लोकांच्या यांचीच फूस आहे यांना. कारण परत हा हल्ला झाल्यानंतर आम्ही हल्लेखोरांना अटक व्हावी म्हणून पोलीस स्टेशनला आलोय, तर ह्याच पिलावळी परत या हल्लेखोरांचं समर्थन करतायत. म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आज अल्टिमेटम दिलंय. पोलीस स्टेशनने सुद्धा आम्हाला 4 दिवसात आम्ही आरोपींना अटक करू असं सांगितलंय. जर 4 दिवसामध्ये या आरोपींना अटक नाही झाली तर आम्ही माजलगावला लाखोंचा मोर्चा काढू. सातत्याने पाहत होता आपण मेंढपाळावर हल्ले होत आहेत. गेवराई असेल, अहिल्यानगर मध्ये 2-3 दिवसापूर्वी प्रकरण घडलं आणि आज माजलगाव मध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कुठतरी वेळ काढून करत आहे. नाही, पोलीस प्रशासनाचं मेंढपाळांकडे जसं सामाजिक दुजाभावाच्या भावनेतनं मेंढपाळावरती हल्ले होत आहेत. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत तेवढेच हल्ले उघडकीस येत आहेत. जे आमचे वयस्कर मंडळी आहेत, जुनी मंडळी आहेत, त्यांच्याकडे मोबाईल नाहीत, ते तर अन्याय सहन करून पुढच्या गावाला जातात. बकऱ्या चोरून ने, मेंढ्या चोरून ने, शेळ्या मेंढ्यावर पण हमला करणाऱ्या मंडळी आहेत, अवलादी आहेत. यांना अक्षरशः तुम्हाला सांगतो, हे जे काही मेंढपाळ बांधव आहेत अन्यायाला सामोरं जात आहेत. वारंवार 2-4 दिवसाला एक प्रकरण आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटनं खरं तर अशा मेंढपाळावर हल्ले करणाऱ्या व्यक्तींना तडीपार केलं पाहिजे. त्यांना मकोका सारखा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. मला वाटतं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी मेंढपाळावरचे हल्ले थांबवायचे असतील तर कायद्यात बदल करावे लागतील. आम्ही म्हणत नाही, मेंढपाळ बांधवांच्या बाबतीतच तुम्ही कायदा करा. जो कोणी मेंढपाळावरती हल्ला करेल त्याला एक वेगळा अॅट्रॉसिटी सदृश्य असा कायदा करा की जेणेकरून दुसरा कुठला समाजकंटक, गावगुंडी माणूस असा मेंढपाळावरती हल्ला करणार नाही. जर आरोपीला अटक झाली नाही तर तुमची पुढली भूमिका काय आहे? आरोपीला अटक जर 4 दिवसात नाही झाली तर आम्ही माजलगावला लाखोंचा मोर्चा काढतोय. आणि आम्ही पण बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही सहन करतोय याचा अर्थ आम्ही नामर्द आहोत. या भानगडीत कुणी जाऊ नये. आणि आरोपींना फूस लावणाऱ्या बांडगुळ्यांना आमचं सांगणं आहे, आम्हाला तुमच्या गावात यावं लागेल आणि मग जसंच तसं आम्हाला तुम्हाला उत्तर सुद्धा द्यावं लागेल. आम्ही काही असं कुठं अल्पसंख्याक किंवा आम्ही कुठं पाकिस्तानातून आलेली माणसं नाही आहोत. ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी आहेत. त्यामुळं या लोकांनी थोडंसं, आम्ही काही बोलत नाही, आम्ही संघटित नाही, आम्ही एकत्रित येत नाही म्हणून तुम्ही आमचा गैरफायदा घेणार असाल तर आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर या माजलगावच्या भूमीत देऊ. सध्या म्हणजे मारहाण झाल्यानंतर त्याचा जेव्हा व्हिडिओ सोशल मीडिया पब्लिश होतो, काही ठराविक गट असतात की प्रत्येक वेळेला जर या गटाचा व्यक्ती असेल तर ते कमेंट करणार, या गटाचा असेल ते कमेंट करणार, यावरती कुठे निर्बंध असायला. हे बघा, जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला जातीच्या चष्म्यातनं आम्ही पाहत नाही आहोत. आम्ही कुठेही जातीचा किंवा विशिष्ट गटाचा उल्लेख केलेला नाही. आम्ही काय म्हणतोय की गुन्हेगाराला अटक करा, कोणी असो, पण त्याला पाठिंबा देणाऱ्या माणसांचं काय करायचं, त्यांना फूस लावणाऱ्या माणसांचं काय करायचं. पाठीमाग करवर यांच्यावरती हल्ला झाला त्यावेळी त्यांना कुठल्या पुढाऱ्यांचा पाठिंबा होता, कुणी वाचवलं 4 महिने त्यांना, पोलीस प्रशासनावर दबाव कुणी आणला होता. मग आता काल परवा या आरोपींनी या मेंढपाळ बांधवावरती हल्ला केला तर त्या आरोपींच्या समर्थनार्थ आज पोस्ट टाकलेत. आरोपीला पोलिसांनी शोधावं, पण पोस्ट टाकणाऱ्यांना सुद्धा ठोकायला आम्ही कमी पडणार नाही, कारण आम्ही आता खूप सहन केलंय. सदर प्रकरणामध्ये जे हल्ला झाला, मात्र ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनानं कारवाई केली त्यावर समाधानी आहेत का? आम्ही समाधानी नाही आहोत. 4 महिन्यानं पोलीस स्टेशनला आरोपी 4 महिन्यानं सापडतात. ते जे आरोपी आहेत ते विजयसिंह पंडिताचे कार्यकर्ते आहेत. त्या विजयसिंह पंडिताच्या त्या कार्यकर्त्यांना अशी एक पोस्ट टाकली होती की मला तुम्ही काम देऊ नका, पण हाकेला ठोकायची मला एक संधी द्या.
हे 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 पंडित आणि सोळंकी हे या अवलादी आहेत. या मताच्या टायमाला आमच्या पोत्यावर बसणार, मताच्या टायमाला आमच्या खांद्यावरनं हात फिरवणार, आमची बहुसंख्या हजारोनं मतं घेणार, पिढ्यानपिढ्या घेणार आणि आमच्याच मेंढपाळावरती तुम्ही हल्ले करणार. वा रे, तुम्ही लोकप्रतिनिधी का? आणि तुम्ही परत त्या आरोपींचं आज समर्थन करणाऱ्या पोस्ट आहेत. हे कोण आहेत कार्यकर्ते? आम्हाला दुर्दैवानं अशी सामाजिक त्याला वळण द्यायचं नाहीये. पोलिसांनी त्वरित या आरोपीवरती कारवाई करावी आणि मग कारवाई जर नाही केली आणि वारंवार एकाच समूहाची माणसं कशी असतात, ओबीसी मधल्या कुठल्याही घटकावर अन्याय अत्याचार करणारी, दलितांवरती अन्याय अत्याचार करणारी, अट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणणारे अवलादी कोण आहेत? आमच्या ओबीसी मधल्या एखाद्या नेत्यानं, एखाद्या कार्यकर्त्यानं कधी अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं का? मोर्चा काढला का? अट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणणारे अवलादी कोण आहेत? याच अवलादींनी आता आमच्या या बिटे बांधवांवरती हल्ला केलाय. 2-3 दिवसापूर्वी अहिल्यानगर परिसरामध्ये जातीचं नाव घेऊन व्हिडिओ करतो का म्हणून गोपीचंद पडळकरांना सुद्धा आईमाईवरनं शिव्या दिलेले. ही काय मानसिकता आहे नक्की? आम्ही कधी कुठल्या जातीच्या विरोधामध्ये, आम्ही कधी कुठल्या माणसाच्या विरोधामध्ये आम्ही असं वागतो का? आमच्या मेंढपाळ बांधवांनी कधी कुणावरती हातात धारदार कुऱ्हाड असती त्याच्या, ती धारदार कुऱ्हाड कधी कुणावर चालवली का आमच्या मेंढपाळ बांधवांनी? तुम्ही का आम्हाला टार्गेट करताय? आणि मुळात म्हणजे सगळी मंडळी अशी नाहीत. शेतकरी आणि मेंढपाळ बांधवाचं वर्षानुवर्षाचं नातं आहे. शेतकरी बांधव मेंढपाळांना आमंत्रण देतात, तुम्ही आमच्या शेतात या, तुम्ही आमच्या शेतात आणून मेंढ्या बसवा. मग ही जी एकी आहे गावगाड्यातली, ही एकी नक्की कुणाला सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं आहे, 2 समाजात तेढ निर्माण करायची आहे, कोण करतंय हे नक्की? हे सगळं माहिती आहे इथल्या लोकांना. आम्हाला बोलायची वेळ आणू नका. या प्रकरणामध्ये माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंकी यांनी फेसबुक पोस्ट करत कठोरात कठोर कारवाई झाली असली करावी अशी देखील मागणी केलेली. पोलीस स्टेशनला यायचं होतं, कोण फिरवायचं होतं एखादा? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, तुम्ही आमची मतं घेतलीत ना पेढ्या. मग मतं घेणाऱ्या माणसांनी या निवडणुका झाल्यानंतर अख्ख्या मतदारसंघाच्या दायित्वाची जबाबदारी निवडून आलेल्या आमदारावर असते. मग ही जबाबदारी कोणाची आहे? मतं देऊ अथवा न देऊ, त्या कन्सिस्टन्सी मधल्या हर एक माणसाच्या हिताचं संरक्षण करायची जबाबदारी त्या सदस्याची असते. कुठे आहेत सोळंकी? अधिवेशनाला गेलेत का? बरं, जर अधिवेशनाला गेले असते तिथं प्रश्न विचारला का लक्षवेधी? इथल्या PI ला फोन केला का? इथे ऍडिशनल DYSP आलेले आहेत, ट्रेनी अधिकारी आलेले आहेत, पोलीस अधिकारी, त्यांना फोन केला का? आरोपींना अटक होती का? परत हल्ला करून पुन्हा मेंढपाळ बांधवांच्या विरोधामध्ये पोस्ट करणाऱ्या कोण अवलादी आहेत? सर, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावर काम करताय आणि आता त्यासाठीच त्याचाच आवाज तेच पातळीवर जावा यासाठी तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी द्यावी अशी देखील तुमच्या समर्थकांनी मागणी केली होती. कसं हे पाहता? बघा, समर्थक मागणी करतात, समर्थकांचं त्यांच्या भावना असू शकतात, पण आम्ही आता रस्त्यावरची लढाई लढताना सुद्धा आम्ही कुठेही कमी नाही आहोत. आणि आम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा कोणाच्या तरी अजेंड्यावर काम करणारा लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता नाही. आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकारावरती वाटेल ती किंमत मोजायला लागली तरी काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे लक्ष्मण हाकेसारखा माणूस कुठल्या पक्षाला कसा पेलेल की जो बजेटमध्ये, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये, आत्ताच्या कालच्या बजेटमध्ये 0.5% बजेट ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी 0.5% बजेट तरतूद करणाऱ्या शासनाला लक्ष्मण हाके कसा पेलेल की जो उद्या ओबीसीच्या बाजूने बोलेल, शिष्यवृत्तीच्या बाजूने बोलेल, आरक्षणाच्या बाजूनं ठाम आणि कणखर भूमिका घेणारा लक्ष्मण हाके कसा चालेल? आम्हाला कार्यकर्त्यांची मागणी स्वाभाविक आहे, त्यांच्या भावनाशी मी सहमत आहे, पण लक्ष्मण हाके कुठेही असला, रस्त्यावर जरी असला तरी ओबीसींची बाजू मांडायला कुठेही कमी पडणार नाही. त्यानंतर तुमच्याच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील ट्रोल करण्यात आलं, भाजप नेत्यांना देखील सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. हे बघा, कार्यकर्ते आहेत, निवडून कुणी महायुतीच्या माणसांनी, मला वाटतं महाविकास आघाडी वगैरे सगळे एकच आहेत वरती. शरद पवारांसाठी सगळे पक्ष एकत्र असतात. या सगळ्यांनी मिळून काय 5-7 सदस्य निवडून दिले. अरे निवडून गेले ते, आणि ट्रोल मात्र लक्ष्मण हाके झाले. अरे निवडून देणाऱ्याची चर्चा करा, त्याचे 19-20 मुद्दे काढा. लक्ष्मण हाकेने कुठं त्या प्रोसेसमध्ये नव्हते, लक्ष्मण हाके कुठल्या पक्षाचा सदस्य नाही, लक्ष्मण हाकेचं कुठं नाव नव्हतं, तरी मला का ट्रोल केलं हे मला काय कळलेलं नाही. म्हणजे लक्ष्मण हाकेच का डोळ्यासमोर येत होता सगळ्यांच्या, विरोधकांच्या आणि समर्थकांच्या, मला माहिती नाही. पण मी ओबीसीच्या हक्क अधिकाराचा प्रश्न रस्त्यावर जरी असलो, मातीत जरी गेलो, तरी मी ओबीसीचे प्रश्न कुठलीही तडजोड न करता लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं त्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करणाऱ्या लोकांना पदं मिळतील ना, मला का द्यायची त्यांनी पदं?
आम्ही लढणारी माणसं आहोत, आम्ही भेटणारी माणसं आहोत, आम्ही खरं बोलणारी माणसं आहोत. आणि ओबीसीच्या बाजूने खरं बोलताना अनेक आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना हे सहन होणार नाहीये. त्यामुळे कशाला आपण हे करायचं. परळीच एक प्रकरण आहे साहेब, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ फडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमची अशी कुठलीही मागणी नाही, आमचा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हटलं की या प्रकरणात धनंजय मुंडेंना बदनाम केलं जातं. धनंजय मुंडेंना नुसतंच बदनाम केलं जात नाही, तर धनंजय मुंडेंना टार्गेट करून त्यांचं नेतृत्व संपवण्यात आलेलं आहे बीडमध्ये. आता धनंजय मुंडेंचं, ज्ञानेश्वरी मुंडे आणि अनेक प्रकरण आहेत बीड जिल्ह्यामधली. मला सांगा, सुनेत्राताई पवारांना उपमुख्यमंत्री व्हावं म्हणून त्यांच्या पक्षाची लोक काम करत होते. तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे ठरवून या लोकांना ट्रोल केलं. तिथं काय विषय होता? म्हणजे ओबीसीच्या माणसांनी भूमिकाच घ्यायची नाही. तटकरे, मुंडे, भुजबळ, पटेल कोणासाठी काम करत होते? स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताईंसाठी. ह्यांची जात काढली गेली, ह्यांची ओबीसी आणि मग ह्या लोकांना बाजूला करा. कोण ट्रोल करतंय? ह्यांच्या नसानसामध्ये जात भिनलेली ही सगळी प्यादी आहेत. ह्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे आणि ओबीसीच्या नेतृत्वाला डॅमेज करणं, संपवणं, त्यांना टार्गेट करणं हा अजेंडा दुर्दैवानं गेल्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्क्युलेट झालेला आहे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. माहिती आहे सगळ्यांना. अहो, सोशल मीडियाची टीम कुणाकडे आहे, कुणाकडे पेड वर्कर काम करतात, सगळ्यांना माहिती आहे. अंजली दमानी यांनी जे आरोप केले होते मात्र ते आरोप कोर्टाने फेटाळले गेले. मात्र आता परत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर घ्यावं ही मागणी तुमची असणार आहे. नाही, बघा, ते आम्ही वेळ आल्यानंतर ज्या त्या भूमिका आम्ही घेत राहू, पण आम्ही मागणारे मागतकरी लोक नाही आहोत. आम्ही लढणारे भिडणारी माणसं आहोत. मुंडे साहेबांनी थोडासा सब्र करावा. आम्ही खूप दीर्घ पल्ल्याच्या लढाई लढण्याचं आम्ही काम करतोय. त्यामुळं ठीक आहे, न्यायप्रविष्ट बाबी या न्यायालयात ठरतील. जे काय आरोप झालेत, अलिगेशन झालेत, थोडा वेळ लागेल पण उत्तरं मिळतील. पण आम्ही आमची लढाई लढत आहोत. आम्ही ग्रास रूटला म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही या ओबीसीच्या प्रश्नावरती या महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं करू. मी गेल्या 2 वर्षापासून आतडत तुटोस्तर महाराष्ट्राला ओरडून सांगतोय, तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं आरक्षण संपलंय. आज एमपीएससी देणाऱ्या मुलांना माहिती आहे की तुमचं आरक्षण कसं संपलंय. ते युपीएससीची यादी बघितली तर जरांगे पाटलाच्या पिलावळीनं पोस्ट टाकलेले आहेत सगळीकडे की आम्ही ओबीसी मधून किती जागा काढल्या. अरे ओबीसीने तुम्ही झोपा काढा. अरे तुम्हाला सांगतो ओरडून. अरे मी काय अनपढ माणूस वाटलो का तुम्हाला? मी आयोगावर काम केलंय. युपीएससीच्या यादीमधल्या अर्ध्या बलुत्या आलुत्याच्या सामाजिक दृष्ट्या मागासांच्या जागा ढापल्या गेल्या. कोल्हापूरचा महापौर असेल, पिंपरी चिंचवडचा महापौर असेल, अ आणि ब वर्गातले नगरसेवक असतील, वेगवेगळ्या शहरामधले नगरसेवक असतील, संपलंय ना ओबीसीचं आरक्षण. हे ओरडून सांगतोय. आणि कुठलाही पुढारी, कुठलाही आमदार, कुठलाही खासदार, कुठलाही मंत्री ओबीसीची बाजू घेणार नाही. आम्हालाच लढावं लागणार आहे, याचं भान आम्हाला आहे. त्यामुळे आज आम्ही विरोधकांवर टीका करतोय. वेळ पडली तर उद्या ओबीसीचं नेतृत्व करू पाहणाऱ्या, ओबीसीचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात बसलेल्या माणसावर सुद्धा दुर्दैवाने आम्हाला भविष्यात टीका करावी लागेल.